राष्ट्रवादीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांबाबत अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी। हसन मुश्रीफ बाबासाहेब पाटलांच्या खात्याचे निर्णय बदलल्यानं नाराजीची चर्चा। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर। भारतीय नौदल कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचं करणार उद्घाटन। बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंना हटवण्याच्या शिंदेंच्या शिवसेनेचा ठराव, पण प्रत्यक्षात आदित्य ठाकरे समितीचे अध्यक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदे गटाला टोला। मुंबई पालिकेच्या मुदत ठेवींमध्ये 10,000 कोटींची घट। पालिकेचा राखीव निधी 91,000 कोटींवरून 81,000 कोटींवर। मार्चपर्यंत सर्व कंत्राटदारांची देणी दिल्यानंतर या निधीत आणखी घट होण्याची शक्यता। मंत्रालयातील एंट्रीमुळे चर्चेत आलेल्या लॅम्बोर्गिनीचे मालक कुमार मोरदानींवर रोहित पवारांचे आरोप। मोरदानींनी अनेक बँकांना चुना लावल्याचा रोहित पवारांचा दावा। टोरेज गैरव्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात ईडीचा तपास सुरू। प्रत्येक आरोपींची ईडी पडताळणी करणार। सूत्रांची माहिती। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला ठाकरे गटाची जाहीर अंधेरीत सभा। आगामी पालिका निवडणुकांसंदर्भात उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। मुंबईत 19 जानेवारीला राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा मेळावा। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर महापालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना। अखेर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांना औषध पुरवठा सुरू। पेमेंट प्रक्रिया सुरू झाल्यानं पुरवठादारांचा निर्णय। 15 दिवसात देयके पूर्ण करण्याचं पालिकेचं लेखी आश्वासन। भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पार्किंग झालं महाग। 4 चाकी गाड्यांसाठी 80 तर दुचाकी पार्किंगसाठी 30 रुपये मोजावे लागणार। तिजोरीवरच्या अतिरिक्त खर्चाला कात्री लावण्याचं सरकारचं धोरण। मुंबई फेस्टिवलबाबत प्रश्नचिन्ह कायम। पर्यटन विभागाच्या बैठकीत फेस्टिवलचा उल्लेख नसल्याचं समोर। नवी मुंबईच्या तळोजा एमआयडीसी परिसरामध्ये भीषण अपघात। अपघातात एकाचा जागीच मृत्यू। अपघातानंतर कार चालक फरार झाल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।